आज मी ह्या हिरव्या भाज्यांचा बघा किती छान प्रकारे वापर केलेला आहे. तर तुम्ही पण अशा प्रकारे वापर करू शकता. ह्या हिरव्या भाज्या खूप स्वस्त झालेल्या होत्या. खाऊन-खाऊन पण कंटाळा आलेला होता आणि अशा पण त्या शेतकरी बिचाऱ्यांचं नुकसान झालेलं असतं. काही सडून जातात म्हणून ते फेकून देतात, नाहीतर स्वस्त किमतीत विकून टाकतात. खूप स्वस्त मेथीची जुडी आणि कोथिंबीरची जुडी झालेली होती. तर मी 2-3 जुड्या शिल्लकच घेतल्या आणि अशा प्रकारे मी उन्हात त्यांना वाळवून घेतल्या. तर तुम्ही म्हणशाल उन्हात का वाळवल्यात? उन्हात मी याच्यासाठी वाळवून घेतल्या की आपल्याला उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरची कमतरता भासते आणि मेथीची पण कमतरता भासते आणि त्यावेळेस मेथीची जुडी आणि कोथिंबीरची जुडी खूप महाग म्हणजे अगदी 50-60 रुपयापर्यंत आपल्याला मिळते. तर आपल्याला घेऊन ती शक्य नसते. आपण घेऊन घेऊन फक्त 10-20 रुपयाची घेऊ शकतो, कारण ती जास्त टिकत पण नाही, खराब होऊन जाते. मग मी अशा प्रकारे या जुडींचा उपयोग केला. तर म्हटलं 5 रुपयात काय येतं? 5 रुपयामध्ये मी अशा जुड्या घेतलेल्या होत्या आणि त्यांना छान वाळवून घेतलं आणि वाळवून घेतल्यानंतर तर तुम्ही म्हणशाल याचं काय करायचं? तर बघा, वाळवून घेतल्यानंतर तुम्ही याचा भाजीमध्ये असा उपयोग करू शकता. आता माझी टमाट्याची चटणी होती, तर फ्लेवर म्हणून मी ही मेथीची भाजी, बघा आपण याला कस्तुरी मेथीचा वापर करू शकतो. जसं आपण कस्तुरी मेथी आणतो ना, तसंही वाळलेल्या कस्तुरी मेथीसाठी मेथी सारखा आपण त्याचा उपयोग करू शकतो. तर फ्लेवर खूप छान लागतो आणि बघा किती वास पण सुटलेला आहे घरामध्ये. खूप छान फ्लेवर आहे. अशा या भाजीचा आपण उपयोग केलेला आहे आणि 5 रुपयात अजून आपल्याला काय पाहिजे? तर 2 जुड्यांमध्ये हे मी 4 महिने, 6 महिने किंवा तुम्ही वर्षभर बी टिकवू शकता. जर तुम्ही जास्त मेथी घेतली तर. मी 2च जुड्या घेतलेल्या होत्या, तर जास्त दिवस जाणारच नाही हे मला माहितीच होतं. मी बघा अशा भाज्यांचा वाळवून उपयोग करून घेतला. स्वस्तात मस्त अजून काय पाहिजे? तर मी बघा या भाज्यांना आहे ना वाळवून सण अशी बाटलीमध्ये भरून ठेवल्या. ह्या होत्या काचीच्या बरण्या. अगदी काचीच्या बरण्यांमध्येच ठेवायचं, कारण काचीच्या बरण्यांमध्ये ना वास बाहेर निघत नाही आणि वास पण जसा न तसा असतो वाळलेल्या भाजीला. जर तुम्ही प्लॅस्टिकच्या ठेवशाल तर प्लॅस्टिकच्या बरणीत वास व्यवस्थित येत नाही, दबलेल्यासारखा वास येतो आणि नंतर त्या भाज्या पण खराब होऊन जातात आणि त्याला काळपट पण कलर चढतो. तर ह्या भाज्या अशा नशा असतात हिरव्या भाज्या, जर तुम्ही काचीच्या बरणीमध्ये भरून ठेवल्या तर. मी पण बघा काचीच्या बरणीमध्ये भरून ठेवलेला आहे आणि हा कढीपत्ता आहे. तर तुम्ही पण याची पावडर वाळवून पावडर तयार करू शकता भाज्यांमध्ये वापरायला, किंवा असंही पत्ते पत्ते घेऊ शकता. मी पण पत्ते पत्तेच घेतले, कारण इतर वेळेस कसं होतं उन्हाळ्यामध्ये आपल्याला भाज्यांची कमतरता खूप भासते. कधी कधी कढीपत्ता मिळत नाही, तर कधी आपल्याला कोथिंबीर मिळत नाही, तर कधी आपल्याला मेथीची भाजी मिळत नाही. बघा अशा प्रकारे तुम्ही वाळवून तयार करू शकता. तसं मला मिरची पण तयार करायची आहे आणि मिरचीचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर नाही केला. मिरची पण मी रात्रभर दह्यामध्ये भिजवून ठेवली आणि सकाळी त्याला मीठ लावलं आणि मीठ लावून अर्धा तास ठेवली आणि अर्धा तासात त्याला उन्हामध्ये ठेवून दिलं. 2 दिवस मस्त कडाक्याच्या उन्हामध्ये त्याला वाळू दिलं आणि ती पण बरणीत भरून ठेवली. बघा मी या भाज्यांचा असा उपयोग करते. आपण जसं भाजी शिजल्यानंतर म्हणजे थोडी कच्ची पक्की असताना त्याला फ्लेवर म्हणून तुम्ही कोथिंबीरचाही वापर करू शकता आणि मेथीच्या भाजीचाही म्हणजे कस्तुरी मेथी म्हणून तुम्ही पण असा वापर करू शकता. तर मी पण अशा प्रकारे वापर करत आहे आणि स्वस्तात मस्त मिळाली म्हणजे अजून आपल्याला काय पाहिजे? तर शेतकऱ्यांचाही फायदा करून घेतला, म्हणजे त्यांची फेकण्यापेक्षा आणि सडून जाण्यापेक्षा मी त्यांचाही थोडाफार माझ्याकडून जेवढा होतो तेवढा फायदा करून दिला आणि त्याच्यात माझाही फायदा होता. मी ते पैसे पण वाया जाऊ दिले नाही आणि त्या भाज्या पण वाया जाऊ दिल्या नाही. तर अशा प्रकारे त्याचा उपयोग पण केला आणि रोजच्या जेवणांमध्ये भाजींमध्ये मी असा त्याचा उपयोग करते. अशा फ्लेवर म्हणून त्याचा उपयोग करते की जेवणाला अजूनच स्वादिष्ट चव चढते आणि जेवण फार आणि अशा प्रकारे माझं उन्हाळी सामानांना म्हणजे हिरव्या भाज्यांपासून उन्हाळी सामानांना सुरुवात झाली. तर सर्वात पहिले याच्यापासून मी हिरव्या भाज्यांपासूनच सुरुवात केली उन्हाळी सामान